नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अहिल्यादेवी आध्यात्मिक युवा क्रांती संत वैष्णव मेळावा मोरगिरी धनगरवाडी येथे संपन्न। प्रेममूर्ती हबप सुरेश महाराज जोरे, हबप प्रकाशदादा भंडारे महाराज, मोरगिरी धनगरवाडीतील अहिल्यादेवी आध्यात्मिक युवा क्रांती संघाने 9 जानेवारीपासून संत वैष्णव मेळाव्याचे आयोजन केले आहे। या मेळाव्याची सांगता ब्रह्ममूर्ती संतोषदादा महाबले यांच्या कीर्तनातून झाली आहे। वैष्णव भजन भाविक भक्त प्रज्ञावंत संत सज्जनांना परमानंद होतो। आपल्या सर्वांचे आराध्य हृदयस्थ महाबले महाराज दुःख, क्लेश, भय, चिंता, अशांतता यांचे समूळ हरण करणारे, चराचरांचे पालन करते श्री संत महाराज असून अव्यक्त, अदृश्य, निर्गुण, निराकार अशा परमत्वाला व्यक्त, दृश्य, सगुण, साकार रूपात साकारणारे चुंबक आहेत। भगवंत जो एकच आहे त्याच्यामध्ये आपल्या मीपणाचा अंत होणे याचे नाव एकांत। एकांत हे आनंदाचे स्थान आहे। भगवंताचा शाश्वत आनंद अनुभवण्यासाठी एकांताची जरुरी असते। एकांत ही मनाची अवस्था आहे आणि ही अवस्था वाढविण्यासाठी, चिरंतर टिकवण्यासाठी, तिची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी एकच उपाय म्हणजे नाम अथवा नामस्मरण होय। अशा नामरूपी वृक्षाच्या शाखा नित्य पल्लवित राहण्यासाठी श्री संत महाबले महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व अनेक स्नेही भाविकांच्या सहकार्याने श्री हबप प्रेममूर्ती सुरेश महाराज जोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णव मेळावा या प्रसंगी सकाळी सद्गुरुमूर्ती अभिषेक, विनापूजन व प्रतिमा पूजन, चिंतन शिबिर, साधकाचे मनोगत, सार्वजनिक भजन उद्घाटन पर कीर्तन झाले। एकनाथ दादा जोरे महाराज यांचे झाले गुरुवर्य ब्रह्ममूर्ती संतू बाबा महाबले, हबप प्रेममूर्ती सुरेश महाराज जोरे, श्री प्रकाशजी साहेब भंडारे, हबप निवृत्ती महाराज जोरे, हबप पांडुरंग महाराज ढवळे, हबप बाळकृष्ण जोरे माऊली, हबप नारायण महाराज जोरे साहेब, तसेच पोलादपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध हाडवैद्य गुरु माऊली हबप भैरू बाबा जोरे माऊली यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे। तालुक्यातील असंख्य राजकीय व वारकरी संप्रदायाचे मान्यवर उपस्थित होते। धनगरवाडी येथे पार पडलेला ब्रह्ममूर्ती संतोषदादा महाबले महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने वैष्णव मेळाव्याची सांगता झाली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सुनील ढेबे, पोलादपूर।